नमस्कार. आज आपण पाहणार आहोत भारताच्या गडचिरोली जिल्ह्यात घडलेला एक अनोखा प्रयोग. इथे आरोग्य सेवेचं भविष्य घडवण्यासाठी चक्क भूतकाळाची मदत घेतली जात आहे. चला तर मग पाहूया हे नेमकं कसं घडतंय. बघा, हे एक विलक्षण दृश्य आहे. आधुनिक आरोग्य अधिकारी पारंपरिक वैद्य आणि पुजाऱ्यांचा सन्मान करत आहेत. आरोग्य सेवेच्या जगात असं काहीतरी सहसा दिसत नाही आणि हेच दृश्य आजच्या आपल्या या संपूर्ण विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे. तर गोष्ट आहे 7 एप्रिलची, म्हणजे जागतिक आरोग्य दिनाची. या दिवशी गडचिरोली जिल्ह्याने एक असा मार्ग निवडला जो नेहमीच्या कार्यक्रमांपेक्षा खूपच वेगळा होता. पण हे लक्षात घ्या, हा फक्त एक साधा कार्यक्रम नव्हता. ही स्थानिक प्रशासनाने विचारपूर्वक आखलेली एक योजना होती, ज्याचा उद्देश होता आधुनिक आणि पारंपरिक आरोग्य प्रणालींना एकत्र आणणं. आता आपण पाहूया की हे सगळं प्रत्यक्षात कसं घडलं आणि या उपक्रमाच्या केंद्रस्थानी कोण होतं. बरं, आधी या 2 संज्ञा समजून घेऊया. वैद्य म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पारंपरिक ज्ञानावर आधारित उपचार करणारे, आणि पुजारी म्हणजे जे समाजाच्या आध्यात्मिक कल्याणाची काळजी घेतात. या दोघांनाही समाजात खूप मान असतो. ही एक खूपच महत्वाची घटना होती. विचार करा, जेव्हा एक उच्च सरकारी अधिकारी या पारंपरिक ज्ञानधारकांचा जाहीरपणे सन्मान करतो, तेव्हा ते त्यांच्या अनुभवाला आणि ज्ञानाला एक प्रकारे अधिकृत मान्यता देण्यासारखंच आहे. आता या केवळ प्रतिकात्मक सन्मानातून पुढे जाऊन जमिनीवर नेमकं काय काम झालं, संपूर्ण समाजाला सोबत घेऊन कोणते कार्यक्रम राबवले गेले ते पाहूया. या उपक्रमाचं उद्दिष्ट दुहेरी होतं. एकीकडे योगासारख्या माध्यमातून आजार होऊच नये म्हणून प्रयत्न करणं, आणि दुसरीकडे गरजेच्या वैद्यकीय तपासण्या करून लोकांची काळजी घेणं. म्हणजे बघा, प्रतिबंध आणि उपचार दोन्ही एकाच वेळी. आणि या उपक्रमाची व्याप्ती तर प्रचंड होती. जनजागृती रॅलींपासून ते आरोग्य शिबिरांपर्यंत, शाळेतल्या मुलांपासून ते गर्भवती मातांपर्यंत सर्वांची काळजी घेतली गेली. इतकंच नाही तर सिकल सेल आणि मलेरियासारख्या स्थानिक आजारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं. आता प्रश्न असा येतो की हे सगळं का केलं गेलं? यामागचं मूळ तत्वज्ञान काय होतं? चला, आता या उपक्रमामागील प्राचीन भारतीय विचारांकडे वळूया. हे आहे आयुर्वेदाचं मूलभूत तत्व. म्हणजे आजारी पडल्यावर उपचार करण्यापेक्षा आजारीच पडू नये यासाठी प्रयत्न करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि गडचिरोलीचा हा संपूर्ण उपक्रम याच एका विचारावर आधारित होता. हा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक मार्गदर्शक पोस्टर तयार करण्यात आलं होतं. यामध्ये निरोगी जीवनासाठी 7 महत्त्वाच्या स्तंभांवर माहिती दिली होती. चला, ती तत्त्व थोडक्यात समजून घेऊया. तर ही आहे ती आरोग्याची 7 तत्व. पहिलं, त्रिदोष संतुलन. म्हणजे शरीरातील वात, पित्त, कफ या ऊर्जांना संतुलित ठेवणं. दुसरं, अग्नी. म्हणजेच आपली पचनशक्ती चांगली ठेवणं. मग येतं दिनचर्या आणि ऋतुचर्या. म्हणजे आपल्या रोजच्या आणि ऋतूनुसार बदलणाऱ्या जीवनशैलीत एक शिस्त आणणं. योग आणि ध्यान व डिटॉक्स हे मन आणि शरीर शुद्ध ठेवण्यासाठी आहेत. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानसिक संतुलन, म्हणजेच भावनिक आरोग्य जपणं. या सर्वांमधूनच एक निरोगी आयुष्य शक्य होतं. आणि ह्यातली सगळ्यात रंजक गोष्ट काय माहितीये? आयुर्वेदाची ही हजारो वर्षांपूर्वीची तत्त्व आजच्या आधुनिक वैद्यकीय सल्ल्यांशी अगदी तंतोतंत जुळतात. चांगलं खाणं, सक्रिय राहणं, मानसिक आरोग्याची काळजी घेणं, हे ज्ञान खरंच कालातीत आहे. तर मग या स्थानिक उपक्रमाच्या व्यापक परिणामांचा विचार करूया आणि त्यातून काय शिकता येईल हे पाहूया. ही तुलना गडचिरोलीचा दृष्टिकोन कसा वेगळा आहे हे स्पष्टपणे दाखवते. बघा, नेहमीच्या पद्धतीत आजार झाल्यावर उपचार करण्यावर भर असतो, तर इथे तो टाळण्यावर भर आहे. ही प्रणाली फक्त दवाखान्यापुरती मर्यादित नाही, तर ती संपूर्ण समाजात रुजलेली आहे आणि ती आधुनिक आणि पारंपरिक ज्ञानाचा एक सुंदर संगम साधते. आणि हाच आजचा कळीचा प्रश्न आहे. गडचिरोलीचा हा छोटासा पण यशस्वी प्रयोग, जिथे स्थानिक परंपरा आणि आधुनिक विज्ञानाचा मेळ घातला आहे, तो जगभरातील आरोग्य प्रणालींसाठी एक प्रेरणास्रोत ठरू शकतो का? जगभरात लोक निरोगी राहण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत आहेत. पण कदाचित या शोधाचं उत्तर आपल्याच प्राचीन परंपरा आणि ज्ञानामध्ये आहे. फक्त त्या आधुनिक गरजांनुसार स्वीकारण्याची गरज आहे, जसं गडचिरोलीने करून दाखवलंय.